सर्वांना जय सत्य. आपल्या देशामध्ये जी आरक्षणाची नीती किंवा पद्धती आहे ती आरक्षण या देशातील सर्व जाती जमातींना मिळते आहे, परंतु त्यामध्ये काही धर्मांना मात्र वगळण्यात आलेलं आहे. आता या देशातील ब्राह्मण असं म्हणतात की सर्व 140 कोटी हिंदू आहेत आणि हिंदू आहेत तर मग सगळ्यांना समान न्याय का नाही, त्यांना पण आरक्षण का नाही आहे. मुस्लिम लोक आरक्षणाची मागणी करतात, ख्रिश्चन लोक मागणी करतात, परंतु त्यांना आरक्षण देण्यात येत नाही. किंवा संविधानामध्ये जे काही अडचणी आल्या असतील बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर, त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण, ख्रिश्चनांना आरक्षण देण्यात आलेलं नाही आहे. त्यांच्यासाठी मायनॉरिटीज लॉ, मायनॉरिटी म्हणून काही कायदे आहेत, काही हक्क आहेत, परंतु नोकरी क्षेत्रात मात्र आरक्षण नाही आहे. याउलट या देशातील आत्ताची जी काही सत्ता आहे त्यांनी घटनेच्या विरोधात जाऊन EWS नावानं जे आरक्षण दिलं आहे ते घटनेच्या विरुद्ध आहे. त्यामध्ये अशा प्रकारचं 10% आरक्षण देता येत नाही संविधानाप्रमाणे, घटनेप्रमाणे, परंतु त्यांनी आपल्या जातीच्या भल्यासाठी, जातीचं वर्चस्व आणखी वाढावं म्हणून 10% आरक्षण दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आर्थिक बंधनं पण नाही आहे. त्याच्यामुळे आधीच या देशामध्ये ब्राह्मणांचं आरक्षण, ब्राह्मणांच्या नोकऱ्या सगळ्यात जास्त आहेत आणि तरीही वरून त्यांना 10% आरक्षण देण्यात येत आहे. सवर्ण म्हणतात त्यांना, म्हणजे ब्राह्मण प्रामुख्याने, त्यांना ते 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि ओबीसींना 27% आरक्षण कागदावर आहे, 15% आरक्षण दलितांसाठी किंवा SC कागदावर आहे, घटनेत आहे, आणि आदिवासीसाठी पण 8% आरक्षण आहे. आणि परंतु हे जे 50% आतलं आरक्षण आहे ते सुद्धा पूर्ण भरण्यात येत नाही. त्यांना या तिन्ही घटकांना 50% आरक्षण मिळायला पाहिजे घटनेप्रमाणे, ते पण मिळत नाही आहे. याचा अर्थ सगळं आरक्षण किंवा नोकरी क्षेत्रातील सगळं बलिदान हा ब्राह्मण किंवा वरच्या जातींना मिळतो, तथाकथित वरती, कारण म्हणजे वरची जात वगैरे काही प्रकार नसतो. सगळे समान आहेत, बायोलॉजिकली सगळे, शरीरानं सगळे समान आहेत, कोणी उच्च नाही आणि कोणीच नाही. परंतु आपल्या देशामध्ये त्या प्रकारे त्यांनी जाती व्यवस्थेची उतरण डोक्यामध्ये निर्माण केली आणि तशी वागणूक पण देण्यात येत आहे. म्हणून हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे, हा काही ब्राह्मण म्हणतात की आरक्षण फक्त हिंदूंना मिळायला पाहिजे, परंतु मुसलमान किंवा ख्रिश्चन यांना मिळायला नको. खरी गोष्ट ही आहे की मुसलमान हे देखील या देशातीलच रहिवासी होते. त्यांनी ब्राह्मणी धर्माला कंटाळून किंवा ज्या प्रकारे मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, अस्पृश्यता होती, त्याला कंटाळून त्या मार्ग म्हणून मुसलमानांनी, इथल्या हिंदूंनी, तथाकथित हिंदूंनी, ज्या जाती होत्या, विशेषतः ज्या मागासल्या जाती होत्या, ज्यांना मागे ठेवण्यात आलं होतं, त्या जातींनी इस्लाम स्वीकारला, काहींनी ख्रिश्चॅनिटी स्वीकारली. म्हणजे ते आपलेच लोक आहेत. 140 कोटी जेव्हा तुम्ही म्हणता हिंदू आहे, मग त्यांना अन्याय का? म्हणजे या लोकांना संविधान किंवा घटना ही हिंदूवादी करायची आहे, ब्राह्मणवादी करायची आहे, आणि त्याप्रमाणे ते वागून राहिले, त्याप्रमाणे सत्ता गाजवत आहे. 1902 साली शाहू महाराजांनी 50% जे आरक्षण दिलं होतं ते सर्व जाती, सर्व धर्मांना होतं. म्हणजे शाहू महाराज हे जास्त सेक्युलर होते आणि आजचे ब्राह्मण हे अँटी सेक्युलर आहेत. त्यांना इतर धर्माचे लोक नको आहेत, उलट त्यांना शत्रू ठरवण्याची मोहीम ते काढत आहेत. प्रत्येक ब्राह्मण सांगतो आहे की मुसलमान तुमचे शत्रू आहे. अरे बिचारे, ते मुसलमान काहीही करत नाही, त्यांच्याजवळ कुठलीही शक्ती नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठलंही त्यांचं वर्चस्व नाही आहे, तरी मानसिकता अशी निर्माण करण्यात माहीर ते आहेत की मुसलमान तुमचे शत्रू आहे. म्हणून सर्वसामान्य लोक, ओबीसी म्हणा, दलित म्हणा, आदिवासी म्हणा, हे सगळे या ब्राह्मणांच्या चालीला भुलतात आणि मुसलमानांचा राग करतात. मुसलमानावर अत्याचार करण्यामध्ये सर्व जाती धर्माचे, सर्व जातीचे, धर्माचे नाही म्हणणार मी,
सर्व जातीचे लोक आहेत, SC, ST, OBC आहेत. तेव्हा मुस्लिमांना टार्गेट करून ब्राह्मण आपलं वर्चस्व वाढवतात किंवा ब्राह्मण हिंदूवादी करायला या मुसलमानाचा उपयोग करतात. मुसलमान मारले जातात आणि हे लोक गब्बर होतात. तेव्हा हे जी संविधान आहे, हे संविधान सेक्युलर करायचं असेल, ते संविधानाला काटछाट करतात. आपण जर आपल्या लोकांची, जसं बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं होतं की इस्लाममध्ये, ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा दलित लोक आहेत किंवा अधिक लोक आहेत, ते काही बाहेरचे लोक नाही आहेत, मग त्यांना न्याय का नाही? अशा प्रकारे मला वाटतं की आपण जे समतावादी आहेत, महात्मा फुल्यांनी देखील सगळ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका घेतली होती. त्यांनी मुसलमानांचा राग केला नाही, कारण शत्रू म्हणा असं म्हटलं नाही, उलट त्यांना बंधू म्हणा अशी भूमिका महात्मा फुल्यांनी घेतली होती. ही उदात्तता, ही व्यापकता, विशालता मनाची, हृदयाची, ती आजच्या सत्ताधाऱ्यामध्ये का नाही आहे? ते का संकुचित आहे? ते का स्वार्थी आहेत? त्यांना हे का कळत नाही की कुठली जाती व्यवस्था ही एक विकृती आहे आणि म्हणून समान न्याय मिळायचा असेल तर या देशातील सर्व घटकांना आरक्षण मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, त्यांनाही समतेची वागणूक मिळाली पाहिजे असं मला वाटतं. जय सत्य.